श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मंगळवेढ्यात बसप्पा तेली नावाचा अतिशय गरीब माणूस राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट होती की अन्नाचा कण सुद्धा डोळ्यांना दिसत नसे, एवढी वाईट त्याची परिस्थिती होती. बसप्पाची बायको खरे तर प्रपंचाला कंटाळली होती, कारण एवढी वाईट परिस्थिती असल्यानंतर कोण बरे कंटाळणार नाही. पुष्कळ प्रसंगी दोघांना पाण्यावर दिवस काढायला लागायचे. कितीतरी दिवस ते पाणी पिऊनच राहायचे. एक दिवस काय झाले तर अरण्यातून लाकडे गोळा करून आणावीत म्हणून बसप्पा रानामध्ये गेला. तेव्हा त्याला एक अनोखे दृश्य दिसले. तिकडे स्वामी कंटक शय्येवर निवांत पहुडले होते. जणू काही गुलाब पाकळ्यांच्या शय्येवर झोपावे एवढी प्रसन्न सहजता स्वामींच्या चेहऱ्यावर दिसत होती. स्वामींना पाहून बसप्पा आनंदीने एवढा वेडा झाला की स्वामी सहवासा व्यतिरिक्त त्याला काहीच सुचेना. घराचाही त्याला विसर पडला. त्याला आपल्या बायकोचा सुद्धा विसर पडला. त्याच्या बायकोला इतकेच कळले होते की आपला नवरा स्वामींच्या नादी लागला आहे. तिने आपल्या नवऱ्याचा नादच सोडून दिला होता. अन्न न मिळाल्यामुळे ती दिवसेंदिवस इतकी क्रूश होत गेली की तिला जागेवर उठता सुद्धा येईना, की बसता सुद्धा येईना. बसप्पाला अन्न मिळत नव्हते अशातला भाग नव्हता, परंतु स्वामींच्या सहवासात त्याला प्रसन्नतेचे वरदान मात्र प्राप्त झाले होते. स्वामींना हे सारे अंतर्ज्ञानाने कळले होते. एक दिवस काय झाले तर स्वामी जागेवरून उठले आणि कांठवण नावाच्या निबिड अरण्यात शिरले. बसप्पा सुद्धा त्यांच्या मागोमाग गेला, परंतु तो चरकलाच त्यांना बघून की हे अरण्यात एवढ्या काय करतात भयंकर. या अरण्यात सर्वत्र सापच साप दिसत आहेत. स्वामी इकडे का आले आहेत असे त्याच्या भरपूर मनात प्रश्न निर्माण झाले. स्वामी मात्र सापांच्या सहवासात निर्भयपणे हिंडत होते. बसप्पा स्वामींच्या अस्तित्वात एवढा विरघळून गेला होता की त्याला त्याची स्वतःची शुद्धच राहिली नव्हती. स्वामींनी बसप्पाला हाक मारली आणि म्हणाले, बसप्पा, तुझी बायको वाट पाहत असेल, तू आता घरी जा पाहू आणि हे बघ, जाताना जेवढे हवे तेवढे साप घेऊन जा. बसप्पा चरकला. सापांना घरी कसे न्यायचे? त्याच्या मनात असे विचार येऊ लागले की मी सापांना कसं काय बरं घरी घेऊन जायचं. शेवटी स्वामींनी बसप्पाला एक साप वस्त्रात बांधून दिला आणि घरी पाठवले. बसप्पा वास्तविक थरथरत होता, परंतु स्वामींची आज्ञा म्हणून तो सर्पाला घरी घेऊन आला आणि वस्त्र उघडून बघतो तर वस्त्रात सोन्याची सर्पाकृती लगड होती. स्वामींनी बसप्पाचे दारिद्र्य कायमसाठी संपवले होते. बसप्पाच्या भक्तीला स्वामींनी त्याची दारिद्र्य संपवून दारिद्र्य शापाला जणू उपशाप दिला होता. एवढे हवे तेवढे साप घरी घेऊन जा या स्वामी वचनाचा अर्थ त्याला कळला होता. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी एकच सांगते की ज्यांचे स्वामी स्मरण अखंड असते त्यांनाच स्वामींचा प्रत्यक्ष सहवास लाभतो. शेवटी महत्वाचे काय तर आपली स्वामींची उपासना बळकट हवी, दृढ निश्चयी हवी, तरच स्वामींच्या चरण सुखांचा मागोवा आपल्याला घेता येतो. त्यासाठी जपत स्वतःला विसरावे लागते. काय वाचा म्हणे केवळ स्वामी स्मरण एवढेच आपल्या हातात आहे. आपला आनंद द्विगुणित करणारे स्वामी आपल्या प्रत्येक अडचणीत मार्ग काढून देतात आणि विश्वास देतात की आपल्या पाठीशी ते अवतारी व्यक्तिमत्व सतत आहे. स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसलेले असायचे आणि गावोगावचे भक्त स्वामींना दर्शनाला नित्य यायचे. त्यांच्याशी संवाद साधायचे, आपल्या अडचणी सांगायचे, मनातली सगळी दुःख मोकळी करायचे. स्वामी प्रत्येकाला आधार द्यायचे. स्वामींच्या सहवासात माणसांना खूप आनंद मिळायचा, म्हणून काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला यायचे. मंगळवेढ्यात एक कोष्टी राहत होता.
तो स्वामींचा निस्सीम भक्त होता. सकाळ संध्याकाळ स्वामींच्या दर्शनाला यायचा. स्वामींच्या चरणावर माथा टेकवायचा. काही वेळ हात जोडून उभा राहायचा आणि स्वामींनी खूण केली की आशीर्वाद मिळाला या आनंदात घराकडे निघून जायचा. एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारी बरोबर पंढरपूरला गेले. मला विचारत होते, येतोस का पांडुरंगाच्या दर्शनाला? मी म्हणालो, स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाला प्रत्यक्ष अनुभवत आहे. त्यात खंड पडायला नको. स्वामी कोष्टाकडे पाहून प्रसन्न हसले. 2-4 दिवस गेले. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे कोष्टाला एक स्वप्न पडले आणि स्वप्नात स्वामींनी कोष्टाला दर्शन दिले होते. स्वामीने स्वप्नात पाहून त्या गाढ झोपेत सुद्धा कोष्टाला परमानंद झाला. त्याने साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी त्याला उचलून वडिलांच्या मायेने जवळ घेतले. स्वामी त्याला म्हणाले, बाळा, माझ्या भक्तराजा, या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारीतच वैकुंठवासी झाले. खूप पुण्यवान म्हणून त्यांना प्रत्यक्ष पंढरपुरात मृत्यू आला. मी काय सांगतो ते ऐक. तुझ्या वडिलांनी तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या पाठीमागच्या अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवले आहे. ते तू घे. स्वप्न संपले आणि कोष्टी जागा झाला. स्वामींनी स्वप्न दृष्टांत दिला. याचा त्याला अर्थ कळेना. कारण वडील मृत्युमुखी पडले हे दुःख तर होतेच, परंतु वडिलांनी आपल्यासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींनी कसे काय सांगितले? सकाळी ती प्रचिती कोष्टाला आली. त्याच्या आश्चर्याला पारावर राहिले नाही. ते सर्व धन घेऊन कोष्टी स्वामींकडे गेला. ते धन त्याने स्वामींच्या चरणापाशी ठेवले आणि वर घरच्या तुळशीचे पान सुद्धा ठेवले. आणि स्वामीने ते सगळं बघितलं आणि स्वामी मंद हसले. म्हणाले, मला काय करायचे हे धन? घरी घेऊन जा. वडिलांनी तुझा योगक्षेम चालावा म्हणून हे ठेवले होते. काळजी करू नकोस. त्या धनाचा वापर सत्कार्यासाठी कर. माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगते की स्वामींचे नाम जपायला जमेल तसे आणि जमेल तेव्हा सतत घेत राहा. त्यांच्या नामात सतत गर्क राहा. स्वामींच्या नित्य सहवासात राहण्याचे नाम हे एकमेव साधन आहे. नामातून स्वामींचे दर्शन घडते. नामामुळे वाणी पवित्र होते. नाम आपले चित्त स्वामी चरणांशी एकाग्र करते. मोठे मोठे पातकांचे डोंगर सुद्धा स्वामी नामाने नाश पावतात. केवळ तुम्ही पुण्य संचयाचे धनी होता. एक सांगतो, आपले अवघे ज्ञात आणि अज्ञात अस्तित्व स्वामींच्या स्मरणात पार विरघळून जाते. मीपणाचे अहंकारी अस्तित्व संपुष्टात येते. स्वामींची कृपा झाली की आपण आनंद राज्याचे सम्राट होतो. आता आपण स्वामींचा कृपतारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. थँक्यू.